सगळीकडे इंस्टा फेसबुक चॅनलला महिला विशेष कार्यक्रम ठेवलेला आहे. काय विशेष कार्यक्रम? नमस्कार. सगळ्यात पहिलं तर आपल्याला ही माहिती देऊ की ही जी आमची संस्था आहे कॉमेडी सर्कल फोरम ऑफ इंडिया ही संपूर्ण 20 देशांमध्ये काम करते. त्यामुळे संभाजीनगर हे एक चॅप्टर आहे. भारतामध्ये एकूण 33 चॅप्टर आत्ता रनिंगमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये त्यापैकी 4 संभाजीनगर असं एकमेव चॅप्टर आहे की जे प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळं करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मागच्या वर्षी आम्ही सुरक्षेवरती असे सगळे कायदे कॉम्पिटिशन घेतले होते आणि यावेळेस आम्ही वुमन डेचं जे निमित्त आहे 8 मार्च, त्या 8 मार्चच्या निमित्ताने आम्ही महिलांसाठी फक्त महिला वर्गांनी इंडस्ट्रीमध्ये काय काय इनोव्हेशन केले, काय काय डेव्हलपमेंट केले, तर त्यांनी काय सुधारणा केल्या, त्यातून काय बेनिफिट्स इंडस्ट्रीला झालं, या सगळ्याचे सादरीकरण घेऊन ते लोक इथं आलेले आहेत आणि त्याची स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे. भारतामध्ये आम्ही पहिल्यांदाच हा प्रयोग करतो आहे. असा प्रयोग आतापर्यंत वेगवेगळ्या अँगलने झालेला आहे, पण तो फक्त हायब्रिड मोडवर होता, जिथे पुरुष महिला एकत्र यायचे आणि त्यांनी जे काय इंडस्ट्रीसाठी डेव्हलप केलं आहे याच्यावरती ते सांगायचे. पण हे पहिल्यांदा असं आहे की फक्त महिला वर्गांनी इंडस्ट्रीसाठी काय केलं, आपण प्रत्येक वेळेस उल्लेख करतो ना महिलांचं काय कर्तृत्व आहे काय नाही, तर या अशा कायजन स्पर्धेच्या माध्यमातून हे स्पष्ट होतं की महिलांनी इंडस्ट्रीच्या ग्रोथसाठी काय त्याग केला आणि काय एफर्ट त्या ठिकाणी घेतलेले आणि त्या एफर्टचे काय बेनिफिट त्यांना मिळाले, त्याचे सगळ्यांचे सादरीकरण आज या ठिकाणी इथं होत आहे. टोटल 97 संघांनी इथं नोंदणी केलेली आहे आत्तापर्यंत आणि नुसतं महाराष्ट्रात नव्हे तर गुजरात, तामिळनाडू, चेन्नई या सगळ्या साईडच्या लोकांनी इथे येऊन हे त्यांचे प्रेझेंटेशन दाखवत आहेत. याच्यातले नक्कीच काही विनर वगैरे आम्ही इथे घोषित करणार आहोत संध्याकाळी. आणि जे काही लोक टीम इथे येतात ते इथं जे सादरीकरण करतात त्यांचे चांगले आहेत, जे विनर ठरले त्यांना पुढच्या पातळीवर आम्हाला पाठवण्यात येतं. त्यांची नॅशनल लेवल तर आम्ही म्हणतो, तर नॅशनल लेवल यावर्षी भुवनेश्वरला आहे, ती डिसेंबर महिन्यात होईल. तर इथून जे काही क्वालिफाय होतील टीम त्यांना तिथे पाठवले, तिथे पुन्हा स्पर्धेत ह्या संघ उतरतात आणि तिथून क्वालिफाय झाल्यानंतर मग इंटरनॅशनलला जातात. इंटरनॅशनल कोरियामध्ये होण्याची शक्यता आहे यावर्षी. तर अशा 3 लेअरमध्ये हे काम चालतं. तर इथं संपूर्ण महिलांना न्याय देण्यासाठी महिला दिनाचं निमित्ताचं औचित्य साधून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे. काय विषय आहे? इंडस्ट्रीमध्ये डेव्हलपमेंट, मशिनरी असतात, या कामाची पद्धत असते किंवा सिस्टम असते, त्याच्यामध्ये काम करताना आपल्याला कळतं की काहीतरी ड्रॉबॅक राहिलेला आहे, कुठेतरी काहीतरी कमी आहे, ज्यामुळे उत्पादन चांगलं होत नाही किंवा क्वालिटी प्रॉपर येत नाही किंवा काम फास्ट होत नाही. या सगळ्यावरती सोल्युशन काय, म्हणजे स्वतःच हे सोल्युशन शोधून काढतात, त्या यंत्रात बदल करतात, त्या सिस्टममध्ये बदल करतात, त्या मेथडॉलॉजीमध्ये बदल करतात आणि त्यातून ते प्रूव्ह करून देतात, सिद्ध करून देतात की आम्ही हे एफर्ट घेतल्यामुळे याच्यात हा बदल केल्यामुळे हे फायदे झालेले आहे. तर ते प्रत्येक कंपनी आपले फायदे घेऊन या ठिकाणी येते. त्यांनी काय फायदे केले असे जे की मूळ यंत्राला ढाच्याला हात न लावतात, तर त्याचे सादरीकरण या ठिकाणी होतं. काय आव्हान करसान तुम्ही? एक वेगळं हे वर्ष उपक्रम राहत आहे, बाकीच्यांना काय आव्हान करसान? महिलांना बाकीच्यांना आव्हान करायचं म्हणलं तर एवढंच करता येईल की आपण जसं समाजात बोलले जातं की स्त्रीला समान दर्जा आहे. आपण संसदमध्ये बघितलं किंवा विधानसभेत बघितलं किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये बघितलं 33% आरक्षण आपण महिलांसाठी जाहीर करतो. पण आज प्रत्येक वेळेस आपण एक शब्द वापरतो की महिलांना समान दर्जा द्या. पण समान दर्जा द्या म्हणत असताना 33% आरक्षणाची का लिमिट, 50-50% का नाही, हा एक मोठा मुद्दा आहे. कारण जर इथं बघितलं 91 संघ ज्या सादर करतात, 7 ऑनलाईन, तर ज्यावेळेस लक्षात येते की महिलांनी केवढ्या सुधारणा केलेल्या आहेत इंडस्ट्रीमध्ये. मग असं असताना त्यांचं जे सगळं यश आहे किंवा त्यांची जी मेहनत आहे याला नजरअंदाज करून चालणार नाही. तर 33% आपण म्हणतो तरी 50% व्हायला काहीच हरकत नाही, कोणात राहिलं पाहिजे. बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे? बक्षिसाचं स्वरूप आम्ही या ठिकाणी त्यांना ट्रॉफी देतो आहे. विविध प्रकारच्या ट्रॉफ्या तिथं दिल्या जातात आणि त्या ट्रॉफ्या आणि सर्टिफिकेट त्यांना इश्यू केलं जातं. हे सर्टिफिकेट त्यांच्या कंपनीमध्ये ज्या सिस्टम असतात ना, ISO, IATF या JIP म्हणजे इंडस्ट्रियल सिस्टम आहेत, त्या सिस्टममध्ये ते हे सर्टिफिकेट फार कामाचे असतात. कारण त्या तिथे विचारलं जातं की तुम्ही अशा ॲक्टिव्हिटी करतात का, असेल तर ते पुढे जातात. तर त्या आमचे हे जे सर्टिफिकेट आहे, आमचा हा जो लोगो आहे QCFIचा लोगो, या लोगोचं असलेलं सर्टिफिकेट जे आहे तिला खूप उपयोगी पडतं की नाही हे लोक या संस्थेशी जुडलेले आहेत, हे ॲक्टिव्हिटी करतात, हे सर्टिफाईड झालेलं आहे, यातून त्यांना माहिती मिळते. ओके, धन्यवाद. QCFIमध्ये सेक्रेटरी म्हणून काम करतो. वुमेन्स कायजन कॉम्पिटिशनची आयडिया अशी की वुमेन्सचं डेव्हलपमेंट होणं आणि इंडस्ट्रीमध्ये जे काही ते इम्प्रूव्हमेंट करत आहेत, सुधारणा करत आहेत, त्याला पुढे आणणे आणि त्यांचं पब्लिक लेवलवर डेमॉन्स्ट्रेशन करणे हा त्याचा पर्पज आहे. आणि आम्ही त्या आयडियाने ही कॉम्पिटिशन घेतली होती आणि याच्यात आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. अराऊंड 90 टीम आलेले आहेत आणि प्रतिसादही चांगलं आहे, प्रेझेंटेशनही चांगलं आहे आणि असंच आम्ही वुमेन्सच्या याच्यासाठी पुढे करत राहू. थँक्यू. अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच होतोय का? हा जो प्रकारचा कार्यक्रम आहे हा आम्ही पहिल्यांदा करतोय QCFIमध्ये. कायजन कॉम्पिटिशन होती पण वुमेन्स डेच्या हिशोबाने आम्ही स्पेशली वुमेन्ससाठी केली. ओके, धन्यवाद. मला खूपच आनंद होतो आहे की QCFIने ही ऑर्गनाईज केलेला इव्हेंट स्पेशली फॉर वुमन्स वेअर ऑल वुमन्स गॉट द अपॉर्च्युनिटी
टू डू देअर बेस्ट अँड फॉर स्टेज डेअरिंग अँड प्रेझेंट देअर स्किल्स. म्हणजे आम्हाला खूपच आनंद झाला आहे आणि पार्टिसिपेशनही खूप आहे आणि त्याच्यात आम्हाला बघायला भेटते नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज, नवीन स्किल्स. सगळ्या कंपनीजने कसे प्रोडक्ट और कसे त्यांनी कायजन केलेले आहे, आम्हालाही काही आयडियाज आलेले आहेत आणि त्याही आम्ही इम्प्लिमेंट करू आमच्या कंपनीमध्ये. तर खूप छान अपॉर्च्युनिटी दिलेली आहे वुमनसाठी. थँक्यू QCFI. तिघीजणी युनो मिंटाकडनं आलेलं आहे. दरवर्षी हे जी सुरुवात केली आहे QCFIने वुमनसाठी, ही अख्ख्या संपूर्ण जगामध्ये पहिल्यांदा सुरुवात झाली आहे आणि या ठिकाणी येऊन आमच्यासारख्या बऱ्याच मुलींचे खूप विविध प्रकारच्या काही स्किल्स आहेत त्या डेव्हलप झाल्या आहेत. स्टेज डेअरिंग वाढली आहे, तसंच खूप नवीन गोष्टी आम्हाला शिकायला पण भेटल्या आहेत. त्याच्यामुळे दरवर्षी होत राहावं अशी नक्कीच आमची इच्छा आहे. नाही बोला. तुम्हाला काय अनुभव आम्हाला येतो? इथे येऊन खूप आनंद वाटला आणि आम्हाला बाकी पार्टिसिपंटच्या कन्सेप्ट पण कळाल्यात आणि आमच्याकडे मधनं पण आता इम्प्रूव्हमेंट होणार आहे त्या गोष्टीमुळे. कुठून आले तुम्ही? आपली नाशिक डिव्हिजन तुमचं नाव काय? तुमचं नाव? उत्तरा. QCFI औरंगाबाद चॅप्टरने इंडियामध्ये पहिल्यांदाच असा वुमन्स डेसाठी कायजन कॉम्पिटिशन प्रोग्राम अरेंज केलेला आहे आणि इथे खूप छान मॅनेजमेंट आहे. पूर्ण ऑर्गनायझेशन टीमपासून तर सगळ्या लेवलपर्यंत हा प्रोग्राम पूर्ण वुमन्सनेच अरेंज केलेला आहे आणि आम्हाला QCFIने अशी संधी दिल्याबद्दल त्यांचे खूप 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 धन्यवाद आणि वुमन्स डेच्या सगळ्यांना खूप. प्रायव्हेट लिमिटेडमधून आलेलो आहे. तर आमच्या इंडियामध्ये जेवढे पण प्लान्स आहेत तिथून आम्ही सगळी टीम वुमन्सची जेवढी पण आहे ते सगळे आम्ही इथे आलेलो आहे आणि आम्हाला खूप आनंद होतो आहे आजच्या कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट करून. कारण की याआधी पण आम्ही QCFIमध्ये पार्टिसिपेट केलं पण कधीच वुमन्ससाठी सेपरेट असा प्रोग्राम ऑर्गनाईज नव्हता केला आणि आज सगळ्या वुमन्स आणि सगळ्या कंपनी आलेल्या आहे. ज्युरीसुद्धा वुमन्सच आहे, याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे आणि थँक्यू सो मच QCFI टीम. तुम्ही हा प्रोग्राम ऑर्गनाईज केल्याबद्दल कॅनपॅक मॅनेजमेंटला पण मी धन्यवाद बोलू इच्छिते कारण की त्यांनी आम्हाला इथे येण्याचा संधी दिली आणि थँक्यू सो मच. हॅपी वुमन्स डे टू ऑल. रेडी. आम्ही किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड नाशिकमधून आलेलो आहे आणि ही कॉम्पिटिशन स्पेशली महिलांसाठी आहे. तर आम्हाला ऐकून खूप आनंद झाला की पहिल्यांदा आपल्या संभाजीनगरमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये वुमन्स कायजन कॉम्पिटिशन होत आहे. तर आम्हाला इथे आमच्या आयडियाज किंवा थॉट्स एक्सप्रेस करण्याचा चान्स मिळतो आहे. तर आम्ही खूप आभारी आहोत QCFIचे. त्यांनी आम्हाला ही संधी दिली. किती महिला सहभागी आहेत? इथे आम्ही आमच्या किर्लोस्करचे 7 महिला आहोत, लेडीज एम्प्लॉय आहेत. काय सांगाल मॅडम, तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये एवढा मोठा प्रोग्राम घेत आहे, काय विशेष? मी अश्विनी देवकर. सर्वात आधी मी तुम्हाला माझा परिचय देते. मी या प्रोजेक्टची प्रोजेक्ट लीडर आहे. जसं की तुम्हाला आत्ता कळलं की हा प्रोजेक्ट आम्ही हे जे कायजन कॉम्पिटिशन आहे हे फक्त आम्ही महिलांसाठी ठेवलेलं आहे. सो त्याच अनुषंगाने मी ॲज अ महिला मला सुद्धा याचं प्रोजेक्ट लीडर बनवण्यात आलेलं आहे. हा माझ्यासाठी पहिलाच एक्सपिरियन्स आहे. इव्हन हा प्रोजेक्टच आमच्यासाठी सगळ्यात पहिलं आहे आणि निवळ छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्हेच तर संपूर्ण भारतामध्ये हा प्रोजेक्ट याआधी कुणीही राबवलेला नाही आहे. सो आम्ही हा सर्वप्रथम राबवतो आहे. त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद होतो आहे आणि त्यात आम्हाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद इथे मिळालेला आहे. कारण आम्ही जेव्हा हा प्रोजेक्ट ठरवला होता की करायचं आहे त्यावेळेला आम्ही 25 ते 30 या संख्येची अपेक्षा केली होती. पण आम्हाला आत्ता खूप जास्त प्रतिसाद मिळालेला आहे. असं म्हणता येईल की आम्हाला 300% जास्त प्रतिसाद इथून मिळालेला आहे. त्याबद्दल मी आमची टीम सगळ्यांना याच्याबद्दल खूप आनंद होतो आहे की आम्ही अशा प्रकारचा इथे एक प्रोग्राम ठेवलेला आहे. ओके, धन्यवाद. भारतात पहिला येस. चला सर इकडनं खाली. येतं का फेसबुकला आहे का? सगळीकडे इंस्टा, फेसबुक चॅनलला